नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पार्थ पवारांचा जो मुंडवा या ठिकाणचा जो जमीन घोटाळा आहे, 1804 कोटीची जमीन, त्याचं व्हॅल्युएशन 1804 कोटी असताना त्याचं 300 कोटी दाखवलं गेलं आणि 300 कोटीची सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली नाही. आणि या प्रकरणामध्ये अजितदादांना सांगितलं होतं की पार्थ पवाराचा काहीही संबंध नाही, त्यानं कुठेही सही केलेली नाही, त्यानं कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. अक्षरशः पार्थ पवारांवरती अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु ह्या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड हे पार्थ पवाराचा आहे, ते आता समोर आलेला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे जो पत्रव्यवहार केला होता त्यांच्या सहीने, तर ते पत्र आता समोर आलेले आहेत. म्हणजे त्याची चौकशी सुरू होती. दिग्विजय पाटील याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय, त्याची सुद्धा अजून चौकशी पोलिसांनी केलेली नाही, अटक केलेली नाही. या प्रकरणामध्ये फक्त शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांनाच अटक केली गेलेली आहे. परंतु मेन जो ह्याच्यातला मोहरा आहे तो म्हणजे पार्थ पवार, आणि त्या पार्थ पवाराला अजून तरी अटक केली गेलेली नाही किंवा गुन्हा देखील दाखल केले गेलेला नाही. जे देवाभाऊ सांगत होते की पार्थचा काही संबंध नाही, म्हणजे अख्खं सगळं मंत्रिमंडळ ते पार्थ पवाराच्या बाजूने उभं राहिलं होतं. परंतु जी कागदाची जी प्रोसिजर आहे कागदपत्राची, ती आता कुठंतरी समोर आली आणि त्याच्यातून असं दिसतंय की पार्थ पवार हेच खरे मास्टर माइंड आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा. हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा, म्हणजे याच्यात तारखा सुद्धा आपल्या लक्षात येतील की पार्थ पवारांनी किती तारखेला ह्या विषयावरती पत्रव्यवहार केला, हे सगळं आपल्या निदर्शनास येईल मित्रांनो. तर मुंडवा जमीन घोटाळा म्हणजे महाराष्ट्रात हा पहिलाच घोटाळा आहे असं म्हणता येणार नाही. पुण्याच्या आजूबाजूने किंवा मुंबईच्या आजूबाजूने, मग पाठीमागच्या काळामध्ये सुप्रिया सुळे यांनी देखील मुंबईमध्ये कशा पद्धतीनं 5 एकर जमीन बळकवलेली आहे. त्याचबरोबर जे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातली जी लोक आहेत, या अनेकांनी शासकीय जमिनी कशा पद्धतीनं लाटल्या गेलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येकानंच लोबाडल्यामुळं कोणी कोणाचं प्रकरण बाहेर काढत नाही, सगळ्या जणांचेच घोटाळे असल्यामुळं. तर पार्थ पवाराचा सुद्धा घोटाळा बाहेर आल्यानंतर अजितदादा सुद्धा सूचक म्हणले होते की कोणी जमिनी बळकावलेल्या आहेत, मी सुद्धा त्यांचं सगळ्यांचं बाहेर काढेल. परंतु पुन्हा ह्या 3 नेत्यांचं म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं बसून ठरलं की आता कोणाचा घोटाळा बाहेर काढायचा नाही, एवढा काढला एवढाच. म्हणजे अशा पद्धतीनं आता हा बघा मुंडवा या ठिकाणचा जमीन घोटाळा आहे. आता ह्या प्रकरणामध्ये बघा, जे अजितदादा सांगत होते की बाबा पार्थ पवाराचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही, पार्थ पवारांनी एकही पत्रव्यवहार केलेला नाही. तसंच देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगत होते की पार्थ पवाराचे कुठं सही नाही, त्यांनी एकही पत्रव्यवहार केलेला नाही. परंतु आता ही सगळी पत्रच बाहेर आलेली आहे. ती म्हणजे की बाबा शीतल तेजवानी यांनी 10 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता आणि या अर्जात मुंडवा येथील सर्वे क्रमांक 88 च्या मिळकतीचा ताबा मूळ वतनदारांना योग्य सारा स्वीकारून 7 बारावर त्यांची नावे लावण्याची मागणी ही शीतल तेजवानीने केली. म्हणजे शीतल तेजवानीकडे त्याची काय होती की पॉवर ऑफ पॅटर्न होती. आता हे मूळ सर्वे नंबर 88 मधली ही जमीन आहे 40 एकर. आता ही 40 एकर जमीन पूर्वी 221 जणांना त्याचं वाटप झालं होतं आणि ते शासकीय जमीन होती, महार वतनाची जमीन आहे. त्या काळामध्ये त्या जमिनीची 13 पट रक्कम न भरल्यामुळं ती जमीन सरकार म्हणजे मुख्य मूळ खातेदार हे सरकारमध्ये नाव आणि इतर हक्कामध्ये हे 288 जणांची नावं येत होती. तर हे इतर हक्कामधली जी नावं आहेत ती मूळ खातेदार म्हणून यावी आणि त्यांच्याकडून जी काय 13 पट रक्कम असेल ती भरून घेण्यात यावी आणि भरून घेतल्यानंतर मात्र ती जमीन मूळ मालकांच्या नावाने करावं असा शीतल तेजवानीने अर्ज केला. म्हणजे शीतल तेजवानीकडे पॉवर ऑफ पॅटर्न होती आणि शीतल तेजवानीकडे पॉवर ऑफ पॅटर्न असल्यामुळे त्याच्या आधारे तिनं
हा दावा केला मित्रांनो. म्हणजे हे जरी किती जरी सांगत असलो प्रशासनाला की ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही, परंतु तो अर्जाच्या जे आत्ताचे जे अर्ज सगळे आहेत ते सगळे बाहेर आलेले आहेत. आता ह्या शीतल तेजवानीने मागणी केली होती. तसंच 15 डिसेंबर 2020 रोजी हवेली तहसीलदारांकडे तो अर्ज कलेक्टरनं वर्ग केला होता आणि त्या मिळकतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल त्याचा पाठवा असं म्हटलं होतं. त्यानंतर अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणजे तो अर्ज सगळ्या तहसीलदार असेल हवेली किंवा जिल्हाधिकारी असेल यांनी तो जसाचा तसा ठेवला. का ठेवला तर हे सगळं गौड बंगाल आहे म्हणून तसाच ठेवला, परंतु त्यांच्यावरती दबाव आणून वेळोवेळी हे सगळं कांड करण्यात आलं. त्यानंतर दरम्यान बघा 28 डिसेंबर 2020 रोजी अमेडिया कंपनीची स्थापना झाली. ह्या कंपनीची स्थापना म्हणजे मूळ ह्याचं 99% भागीदार हे पार्थ पवार आणि 1% भागीदार हे दिग्विजय पाटील. या कंपनीने 1 जून 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कुळ कायदा शाखेकडे अर्ज केला. तेजवानी यांच्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी येऊन साऱ्यांची रक्कम भरून मूळ वतनदारांची जी नावे लावायची आहेत ही लावण्यात यावी. हे कोण म्हणतंय? 1 जून 2021 रोजी अमेडिया कंपनी, म्हणजे अमेडिया कंपनीचे जे मालक आहेत पार्थ पवार, हे पार्थ पवार म्हणतायत बघा. त्यानंतर मात्र कुळ कायदा शाखेने 11 जानेवारी 2021 रोजी तेजवानी यांना खुलासा सादर करण्यास सांगितले आणि तेजवानी यांनी 23 जून 2021 रोजी खुलासा पत्रामध्ये सारा भरून नोंदणी करण्याची मागणी केली. म्हणजे अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत त्या की त्या जशाच्या तशाच पडलेल्या आहेत त्या. म्हणजे त्यावेळेस गरिबांकडं म्हणजे ज्यांना मिळालेली आहे वर्ग 2ची जमीन त्यांच्याकडं पैसा भरायला नसल्यामुळं त्या जमिनीची 13 पट रक्कम भरायला पैसे नसल्यामुळं त्या जमिनी मूळ खातेदाराच्या नावावरती न राहता त्या मूळ खातेदार म्हणून सरकार आणि इतर हक्कामध्ये सगळी इतर लोक, जसं की इंदापूर तालुक्यामध्ये सुगाव या ठिकाणी सुद्धा अशीच जमीन आहे की ती त्या टायमाला 63 एकर त्या लोकांना मिळाली होती तिथे मातंग समाजाच्या, परंतु त्यांनीच त्या जमिनीची 13 पट रक्कम न भरल्यामुळं तिथं आता मूळ खातेदार म्हणून सरकार येतं आणि इतर हक्कामध्ये इतरांची नावं. असंच हे प्रकरण मुंडव्यामधलं सुद्धा आहे की ह्या 40 एकरावरती मूळ खातेदार हे सरकार आहे आणि इतर हक्कामध्ये 221 जण आहेत. तर त्याच्यासाठी ही धडपड पार्थ पवार आणि शीतल तेजवानींनी कशा पद्धतीनं अर्ज केले हे सुद्धा आपल्याला दिसतोय. त्यानंतर बघा 2021 नंतर थेट 30 डिसेंबर 2024 रोजी कब्जा हक्काची रक्कम भरण्यात आली. डायरेक्टच कब्जा हक्काची रक्कम भरण्यात आली. त्यानंतर 2025 मध्ये या मिळकतीचे खरेदी खत करण्यात आलं. म्हणजे 2025 मध्ये 5व्या महिन्यामध्ये ह्याचं खरेदी खत शीतल तेजवानी यांच्याकडून अमेडिया कंपनीला देण्यात आलं खरेदी खत. आणि हे खरेदी खत कशा पद्धतीनं झालं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की ह्या जमिनीची सरकारी किंमत 1804 कोटी आहे, परंतु त्याची कमी किंमत दाखवली गेली म्हणजे फक्त आणि फक्त 300 कोटी दाखवली गेली. त्या 300 कोटीला सुद्धा 7-21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, परंतु ती सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली नाही आणि अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्याची खरेदी करण्यात आली. आता हे 2025 मध्ये ह्याचे 24 मध्ये कब्जा पावती झाली, 25 मध्ये त्याची खरेदी झाली मिळकतीची. आता खरेदी झाल्यानंतर अमेडिया कंपनीने मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ती जी जमीन आहे त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पार्थ पवार यांनीच अमेडिया कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्याला अर्ज केला आणि त्यात असं म्हटलं गेलं बघा 4 ते 5 नोव्हेंबर 2025 रोजी या जमिनीचा गैरव्यवहार उजेडात आलाय. म्हणजे अमेडिया कंपनीनं म्हणजे पार्थ पवारांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्याला अर्ज करण्यात आला की ह्या जमिनीचा आम्हाला ताबा द्या, ह्याचं रीतसर खरेदी खत झालंय. आता ही जमीन मूळ मालक सरकार, इतर हक्कामध्ये 221 जण आणि खरेदी खत करून कोण देतंय? शीतल तेजवानी पॉवर ऑफ पॅटर्नच्या आधारे. म्हणजे हा किती मोठा गैरव्यवहार ह्या राज्यामध्ये सुरू आहेत. असं अनेक प्रकरण आहे ते की कशा पद्धतीनं हे जमिनी बळकावल्याचं आपल्याला दिसतंय. आता हे
4-5 नोव्हेंबर रोजी हा गैरव्यवहार लोकांना कळला. पत्रकार परिषद म्हणजे पेपरला आलं हे सगळं नोव्हेंबर महिन्यात आता. आणि पुन्हा एकदा बघा या प्रकरणानंतर 6 नोव्हेंबर 2025 रोजी आमिडिया कंपनीनं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की या कंपनीने कायदेशीररित्या पैसे भरून जमीन घेतल्याचे नमूद केले त्या पत्रामध्ये. मात्र आता ते पुढं काय झालं की ह्या सगळा घोटाळा त्या एबीपी माझानं लावून धरला आणि हे सगळं बाहेर प्रकरण आलं. त्यानंतर मात्र सगळा कालवा झाला आणि मुंडवा येथील शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या शीतल तेजवानीवरती गुन्हा दाखल झाला. ज्यांनी खरेदी खत करून दिलंय ते रवींद्र तारू, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्याचप्रमाणे दिग्विजय पाटील म्हणजे ह्या कंपनीमधला जो 1% भागीदार आहे, ही आमिडिया कंपनी पार्थ पवारांच्या घरचा पत्ता आणि पार्थ पवारांचे 99% शेअर्स आणि दिग्विजय पाटील याचे फक्त 1% शेअर्स 1% शेअर्स असलेल्या माणसावरती गुन्हा दाखल झाला. अद्याप त्याला अटक झालेली नाही. शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झाला. रवींद्र तारू जो खरेदी विक्रीचा उपनिबंधक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्याला अटक केली. शीतल तेजवानीला अटक केली, परंतु दिग्विजय पाटील याला अटक केली गेलेली नाही. आणि या प्रकरणामध्ये जो मूळ आरोपी आहे, या प्रकरणाचा मूळ सूत्रधार जो आहे पार्थ पवार, या पार्थ पवारांवरती अद्याप तरी गुन्हा नोंदवलेला नाही आणि अटक सुद्धा केली गेलेली नाही. म्हणजे ते पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असल्यामुळेच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेलेला नाही. आता यातल्या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पुढे पाठवलं गेलेलं आहे. म्हणजे हे कोठडीत आहेत दोन्ही आरोपी, म्हणजे तो शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू. आता ह्या प्रकरणामध्ये पुन्हा SIT नेमण्यात आलेली आहे. त्या SIT ची चौकशी सुरू आहे. त्या SIT ला सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे SIT ला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग हे असंच प्रकरण हळूहळू शांत करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं झालंय की तुम्ही जमिनी बळकावा, खून करा, मारामाऱ्या करा, काही करा, काहीही होत नाहीत. जमीन बळकवली, पुन्हा जमीन माघारी दिली की संपला विषय. मग एखाद्या माणसाने, एखाद्या चोरानं जर एखाद्याचं पाकिट मारलं आणि त्याला जर पकडलं, त्यांनी जर पाकिट पुन्हा माघारी दिलं आणि साहेब संपला विषय म्हटलं, तर पोलिस त्याला सोडतील का? त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकतील, त्याला मोका लावतील, त्याला रट्टे देतील, दंडोक्यानं मारहाण करतील, उघडा नागडा करू होस तर. परंतु कायदा हा फक्त गोरगरिबांसाठीच आहे, मोठ्यासाठी कायदा नाही. असंच काहीसं आता सध्याचं हे चित्र आपल्याला महाराष्ट्रामधलं दिसतंय. म्हणजे कायदा फक्त आणि फक्त गरिबांसाठी आहे, मोठ्यासाठी कायदा नाही. त्याला सोयीस्करपणे बाजूला काढलं जातं. म्हणजे म्हणजे 99% भागीदार हा सुटतो आणि 1% भागीदार त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. ते पण त्याला अटक होत नाही का? तर उपमुख्यमंत्र्याच्या मेहुण्याचा पोरगा आहे म्हणून त्याला अटक केली जात नाही. म्हणजे ही प्रकरणं सध्या तरी महाराष्ट्रामध्ये गंभीर आहे. आणि ह्या पुढाऱ्या सुडाऱ्यांना जमिनी बळकावण्याचा भस्मा रोग झालाय की काय? म्हणजे एका पिढीसाठी कमवलं, दुसऱ्या पिढीसाठी कमवलं. अरे आता तरी थांबा. तुम्ही 100 पिढ्यांचं जर आताच कमवून ठेवलं तर त्याच पोरांना, त्यांना 100 पिढ्यावाल्या माणसांना काहीतरी करू द्या, त्यांना थोडं तरी हातपाय खालवू द्या. तुम्हीच जर सगळं कमवून ठेवायला लागले म्हणजे हा लुटारूंचा महाराष्ट्र झालाय, लुटारूंचा देश झालाय. आमच्या देशातले राजकारणी म्हणजे लुटारूंची टोळी निर्माण झाली का काय, असा आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. सर्वसामान्य माणसं विचारते ती. तर आपण आशा करू की बाबा येणाऱ्या काळामध्ये तरी पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यांना सुद्धा अटक केली जाईल, अशीच आपल्याला सुद्धा अपेक्षा बाळगावी लागेल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.